केंद्र सरकारच्या वतीनं 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। 6 देशांमध्ये या कांद्याची निर्यात जी आहे ती केली जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याची निर्यात बंदी लागू आहे, मात्र सरसगट ही निर्यात बंदी उठवावी आणि बाजारांमधनं कांद्याची खरेदी जी आहे ती या ठिकाणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती। अर्थात तात्पुरता दिलासा जरी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मिळालेला असला तरी हे काही समाधानकारक उत्तर नाही आहे अशा पद्धतीची भावना बाजारांमधनं येते। हिरामण परदेशी आपल्यासोबत आहेत, व्यापारी आहात तुम्ही, नेमकी काय भावना आता जी काय माहिती येते की जवळपास 99,150 मेट्रिक टन एवढ्या कांद्याची निर्यात तुम्ही 6 देशांमध्ये करू शकताय? मुळातच म्हटलं तर निर्यात बंदी उठवलेलीच नाही आहे, कारण जो बी बाजारामध्ये निर्यात होणारा माल होता त्याने गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट केलं होतं, म्हणजे नाफेडच्या कंपन्या आणि गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना आणि तिथल्या गव्हर्नमेंट तो एक्सपोर्ट होणार होता। परंतु जी ऑर्डर पेंडिंग होती त्यांची मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यांनी जी ऑर्डर दिलेली होती का इतर देशांना एवढा माल पाठवला जाईल, ती ऑर्डर फक्त त्यांना पूर्ण करायची आहे आणि ती बी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करणार आहे। त्याच्यात बाजारावर कुठल्या प्रकारचे परिणाम होणार नाही, कारण खरेदी पण गव्हर्नमेंट करणार आणि पाठवणार पण गव्हर्नमेंट आहे। त्याच्यात व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना असं फार मोठा दिलासा मिळेल असं काही वाटत नाही आहे। ज्यांना जर निर्यात बंदी उठवायचीच होती तर प्रत्यक्षातपणे बाजारामध्ये आणि व्यापाऱ्यांना थ्रू त्यांनी जर एक्सपोर्ट केला तर त्याचा निश्चितच परिणाम बाजारावर होऊ शकतो। नाही, पण मग आता हा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाबद्दल शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असतील यांच्याकडनं काय प्रतिक्रिया? खरंच जर केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला असेल तर त्या शेतकरी म्हणून त्या निर्णयाचं निश्चित स्वागत आहे। परंतु निर्यात बंदी उठवल्यानंतर कांदा खरेदी तुम्ही कुठं करणार आहात? ते मार्केटमध्ये करणार आहे का तुम्ही परत तुमच्या त्या एजन्सीज नेमून कांदा खरेदी करणार आहे? कारण त्यांच्या ज्या जाचक अटी आहे त्या काही शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाही किंवा शेतकऱ्यांचा कांदा त्या जाचक अटीमध्ये बसत नाही। तर केंद्र सरकारने जर आज निर्यात बंदी उठवली असेल आणि कांदा खरेदी करणार असेल तर शेतकरी म्हणून निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून जी निर्यात बंदी होती त्याचं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे, त्याचं एक दुःख आहे। परंतु येणारा जो माल आहे शेतीचा किमान त्याला तरी बाजारभाव चांगला भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सरसगट निर्यात बंदी मागे घेणं अपेक्षित होतं। यासोबतच जो कांदा खरेदीचा प्रश्न आहे तो थेट बाजारांमधनं खरेदी केला जावा आणि कुठल्याही एजन्सीमार्फत खरेदी केला जाऊ नये। तर आणि तरच सरकारच्या मनात जर शेतकऱ्यांना काहीतरी चांगलं देण्याचा निश्चय असेल तर त्याचं काहीतरी निश्चितपणे रूपांतर हे कृतीमध्ये होऊ शकतं अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या बाजारांमधून येत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।